स्टार्ट। जय महाराष्ट्र। आज नसरापूर मधल्या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आलेली आहे। हैदराबाद गँगरेप झाल्यानंतर समाजामध्ये महिलांसाठी आणि बलात्कारांच्या विरोधात कठोर कायदा आणण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शक्ती कायदा आणण्यात आला। विधानसभेत तो मंजूर झाला, मात्र राष्ट्रपतींची मान्यता मिळायला हवी, केंद्रात त्याला मंजुरी मिळाली नाही। याच गोष्टींचा फायदा घेत कुठंतरी कायद्याच्या चौकटीतनं बारीकशी सापट काढून पळवाट काढणारे हे असले नराधम पॅरोलवरती बाहेर येतात। या घटनेमध्ये सुद्धा नसरापूरच्या हा नराधमाने आधीच एका मुलीवरती बलात्कार केला होता। असं असताना सुद्धा माननीय कोर्टानं त्याला बाहेर सोडलंच कसं आणि कुठल्या जामिनावरती सोडलं? यात मुळात अजून एक महत्वाचा प्रश्न हा आहे की जेव्हा हा पॅरोलवरती किंवा तत्सम घटनेनंतर हा जेव्हा कोर्टाच्या न्यायालयातनं जेव्हा हा बाहेर पडला तेव्हा पोलीस अधिकारी काय करत होते? यामध्ये पोलिसांची सुद्धा कचुराई आहे आणि त्यामुळेच ह्या नराधमानं पुन्हा असं नीच कृत्य केलं। एका अल्पवयीन लहान 3 वर्षीय मुलीचा बलात्कार करून तिचा खून केला। पॅरोलवरच्या अटी, रिहॅबिटेशन आणि या माणसाचा पूर्ण तपास याच्यामध्ये पोलीस कमी पडल्यामुळेच पुन्हा या घटना असल्या आरोपींकडनं होतात। माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विनंती आहे की यावरती एक समिती गठीत करून याच्यावरती पूर्ण अहवाल मागवून दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करणं अपेक्षित आहे। आणि माननीय गृहमंत्री आता तरी जागे व्हा। वारंवार लहान मुलींना टार्गेट केलं जातं, त्यांच्यावरती बलात्कार केले जातात, त्यांचा खून केला जातो, तरी देखील माननीय न्यायालय अशांना सोडतं कसं? हा प्रश्न गृहमंत्री म्हणून तुम्हाला पडत नाही का? तुम्हीच म्हणताय मी न्यायालयाला विनंती करतो। आता विनंती नको, अशा नराधमांना तुम्ही लोकांच्या हातात द्या आणि लोकच काय तो न्याय करतील आणि लोकच त्याला फाशीपर्यंत नेतील, हे नक्की आहे।